नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। सध्या गणपती बाप्पांचे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत। आपण मोदक सिरीज चालू केलेली आहे। आज आपण मिल्क पावडर पासून मोदक कसा बनवायचा ते बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने हा मोदक तयार होतो। मिल्क पावडरचा मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी दूध, त्यानंतर इथे आपण 2 वाट्या मिल्क पावडरच्या घेणार आहोत। त्यानंतर वेलची पूड आणि 2 चमचे तूप। सर्वात प्रथम आपण पॅन मध्ये तूप टाकायचं आहे। त्यानंतर दूध टाकायचं 1 वाटी। आता आपण मिल्क पावडर ऍड करायची। 1 वाटी दुधासाठी 2 वाट्या मिल्क पावडर ऍड करावी लागते। हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि व्यवस्थित त्यांच्या गुठळ्या मुडेपर्यंत ढवळून घ्यायचे आहे। त्यानंतर वरून थोडंसं तूप टाकायचं। जोपर्यंत ते मिश्रण गोळा होत नाही तोपर्यंत ते ढवळत राहायचे मंद आचेवर। मिश्रण पॅनला खाली लागू देता कामा नये। आता बघा, आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटं थंड व्हायला द्यायचं। आता ते मिश्रणाचा गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला। छोटा छोटा गोळा करून घ्यायचा आहे। आता इथे साचा घेतलेला आहे। साच्याला तूप लावून हा जो मिल्क पावडर चे मिश्रण जे आहे मोदकाचं ते त्या साच्यामध्ये भरायचं आहे। बघा, अशा प्रकारे तुम्ही मोदक तयार करायचा आहे। साच्यामध्ये सारण व्यवस्थित भरायचं जेणेकरून त्याच्या कड्या छान पडतील। बघा, आपला मोदक तयार झालेला आहे झटपट। अशा प्रकारे बघा, अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही गणपती बाप्पाचा नैवेद्य घरच्या घरी बनवू शकता। आता यामध्ये थोडा केशरी कलर टाकायचा, फूड कलर, म्हणजे केशरी कलरचे मोदक तयार होतील। तुम्हाला आवडता कलर तुम्ही टाकू शकता, कोणता पण। तशाच प्रकारे आपलं सारण साच्यामध्ये भरून घ्यायचे। बघा, आपला केशरी कलरचा मोदक तयार झालेला आहे। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। अगदी झटपट कमी वेळामध्ये हे मोदक तयार होतात। असेच आमचे व्हिडिओ बघत राहा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।